टर्मिनल अँगलचा कोटर्मिनल अँगलचा कन्सेप्ट शिकल्यानंतर यू हॅव अनदर कन्सेप्ट इन द टेक्स्टबुक ऑन पेज नंबर 3 and 4. इट इज अबाउट हाऊ टू मेजर द अँगल्स. म्हणजे कुठल्या सिस्टमनी आपण अँगल मेजर करतो किंवा युनिट ऑफ मेजरमेंट कुठले आहेत. तर 2 युनिट्स ऑफ मेजरमेंट आपल्याला आपण वापरतो अँगल मेजरमेंटसाठी, जे आपल्याला माहिती आहे ॲक्च्युली, पण एक रिव्हिजन म्हणून सांगतो. एक आहे डिग्री मेजरमेंट, म्हणजे आपण अँगल डिग्रीमध्ये मोजतो, आणि दुसरं आपण अँगल रेडियन्समध्ये मोजतो, रेडियन. ओके, सो डिग्री मेजरमेंट ला एक दुसरा शब्द आहे, तो थोडा लक्षात ठेवायला अवघड आहे. इट इज कॉल्ड ॲज सेक्साजेसिमल सिस्टम. सेक्साजेसिमल सिस्टम किंवा डिग्री सिस्टम. आणि दुसरी आहे, ती सोपी आहे लक्षात ठेवायला, सर्क्युलर सिस्टम. तर आपण रेडियन सिस्टम पण म्हणतो. सेक्साजेसिमल सिस्टम किंवा डिग्री मेजरमेंट सिस्टममध्ये काय करतो आपण, तर अँगल मेजरमेंट करताना अँगलला आपण डिग्रीमध्ये मोजतो. म्हणजे काय करतो, तर एक वन रोटेशन अँगल, जे आपण अगोदर पण रोटेशन अँगलचा कन्सेप्ट समजून घेताना डिस्कस केलेला आहे, की समजा मी एक अँगल काढला. सपोज हा मी एक सर्क्युलर अँगल गृहीत धरला, की हे त्याचा इनिशियल आर्म आहे OA, आणि हा पूर्ण अँगल हा अँगल इथनं जाऊन असा सर्क्युलर रोटेट झाला, म्हणजे एक पूर्ण रोटेशन झालं. म्हणजे हा अँगल, हा आर्म जो आहे हा इथे होता, आणि हा आर्म आता रोटेट होऊन पूर्ण सर्कल रोटेट होऊन परत इकडे आला. तर हा जो पूर्ण रोटेशन झालं, याला आपण असं म्हटलं की वन रोटेशन इज इक्वल टू 360 डिग्रीज. ओके, आता जर आपण ह्या टोटल रोटेशनला 360 प्रत्येक 360 भागामध्ये जर डिवाईड केलं, देन तो एक भाग इज 1 डिग्री. ईच वन पार्ट इज, सो इफ यू डिवाइड दिस एंटायर रोटेशनल अँगल इन 360 पार्ट्स, म्हणजे 360 पार्ट्समध्ये आपण जर डिवाईड केलं, तर त्या 360 पार्ट्सला प्रत्येक पार्टला आपण डिग्री असं म्हणतो. सो 1 पार्ट इज 1 डिग्री. ओके, म्हणजे असे खूप छोटे छोटे स्लाइस केले, आणि असे स्लाइस आपण करत गेलो पूर्ण, असे छोटे. तर असे 360 स्लाइस केले, आणि प्रत्येकाचं अँगल सेम असेल, तर हा एक अँगल हा 1 डिग्रीचा. असे आपल्याला 360 अँगल्स मिळतील एका रोटेशनल अँगलचे. तर हा कन्सेप्ट आहे की हाऊ डू यू मेजर द अँगल. सो यू मेजर द अँगल काउंटर क्लॉकवाईज और क्लॉकवाईज बाय डिवायडिंग द वन रोटेशनल अँगल इंटू 360 पार्ट्स. आणि मी मागे पण म्हटल्याप्रमाणे अँटी क्लॉकवाईज जर असेल तर आपण पॉझिटिव्ह 1 डिग्री घेऊ एक त्या स्मॉल स्लाइसचे अँगलची, आणि जर क्लॉकवाईज असेल तर त्या स्लाइसची आपण -1 डिग्री अशी मेजरमेंट घेतो. सो दिस इज इम्पॉर्टंट. हाऊ डू यू मेजर अँगल. सो नाव जर हे 0 डिग्री असेल, तर दिस बिकम्स 90 degrees. This becomes 180 degree. This becomes 270 degree. म्हणजे 270 डिग्री किती असणार, तर हा इथून तुमचा अँगल इथपर्यंत मेजर केला तर तो 90 झाला. या इथून परत OA पासून जर इथपर्यंत गेला तर 180 झाला, आणि इथूनपासून समजा इथपर्यंत मेजर केलं तर 270 झाला. ओके, सो दिस इज
अन इम्पॉर्टंट कन्सेप्ट की याच्यामध्ये आपल्याला अँगल वन रोटेशन अँगल इज डिवायडेड इंटू 360 इक्वल पार्ट्स आणि मेजर ऑफ ईच पार्ट इज 1 डिग्री अँगल. ओके, त्यामुळे 1/360th part of one complete rotation is 1 degree. असं त्याचं डेफिनेशन आहे. कंप्लीट रोटेशन इज 1 डिग्री, दॅट इज अ डेफिनेशन. आणि आपण त्याला अशा पद्धतीने डिनोट करतो 1 आणि वरती असा स्मॉल ओ करतो. सो दॅट इज डिनोटेड बाय 1 डिग्रीज. ओके, सो दिस इज इम्पॉर्टंट. आता डिग्रीचे पण सब पार्ट्स करता येतील की या डिग्रीचा परत 160th केला म्हणजे ही डिग्रीला परत तुम्ही अजून छोटे छोटे पार्ट्स केले आणि त्याचा 160th पार्ट घेतला, त्याचे 60 तुकडे केले आणि त्याच्यातला एक पार्ट घेतला, तर दॅट बिकम्स अ मिनिट. ओके, आणि त्या मिनिटला आपण 1 मिनिटला आपण म्हणजे 1 डिग्री बाय 60 वुड बी 1 मिनिट. आणि त्या 1 मिनिटचे परत आपण 60 पार्ट्स केले तर त्या 1 मिनिटला आपण जर 60 पार्ट्स केले तर दॅट बिकम्स 1 सेकंद. ओके, 1 सेकंद. सो दिस इज इम्पॉर्टंट की डिग्री म्हणजे काय. शक्यतो आपण डिग्रीमध्येच अँगल मेजर करणार आहे, पण कधीकधी डिग्रीपेक्षा जास्त ॲक्युरसीने आपल्याला मेजर करायचं आहे तर आपण मिनिटचा वापर करू आणि मिनिटपेक्षाही जास्त ॲक्युरसीने मेजर करायचं तर सेकंदचा वापर करू. सो व्हॉट इज 1 डिग्री. 1 डिग्री इज 1/360th पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशनचा. व्हॉट इज 1 मिनिट. 1 मिनिट इज 1/60th डिग्री म्हणजे एका डिग्रीचे 60 भाग केले त्यातला एक भाग इज 1 मिनिट. व्हॉट इज 1 सेकंड. 1 सेकंद इज 1/60th minute. Okay, so this is known as sexagesimal system or degree measurement system. Okay, so we can measure the angles in degrees. आणि आपल्याला हे फेमस अँगल्स माहिती आहे, हे 0, 90, 180, 270. हा जर आपण असा काढला तर हा अँगल जर निम्म्याने आपण डिवाइड करत असो तर हा दिस बिकम्स युअर 45 डिग्री. किंवा याचे 3 भाग केले तर हा अँगल झाला 30 डिग्रीज आणि हा अँगल झाला 60 डिग्री. ओके, अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे जे महत्त्वाचे अँगल्स आहेत ते समजतात. तसंच इकडे जर 30 काढला तर हा टोटल अँगल, हा जो इथून इथपर्यंत जर टोटल अँगल घेतला तर तो 120 होतो. सो दिस वे यू विल हॅव टू रिमेंबर द मेजरमेंट. ओके, इन द नेक्स्ट लेक्चर आय विल डिस्कस द सर्क्युलर सिस्टम किंवा रेडियनमध्ये आपण अँगल कसा मेजर करतो. ओके.